या भागामध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात सहज एक उपलब्ध होणारी दुसरी एक रानभाजी. माझ्या घराजवळच एक वेल तिला आले, तिथे छोटंसं फळ आहे. हे बघा, इथे वेलपर्यंत आलो आहे. देअर इट इज. हे बघा जी आहे. तर याच्याबद्दल एक रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो. याची जी तर मित्रांनो, याची भाजी कशी बनवली जाते माहिती आहे का? आपण त्यांना आता मी तुम्हाला अजून एक ठिकाणी घेऊन जाणार आहे तिथे. नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी वाईल्ड लाईफ या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण हा जो व्हिडिओ आहे तो कोकणातले रानभाज्या या सिरीजचा भाग दुसरा आहे. तर मागच्या भागामध्ये आपण टाकळा या रानभाजीबद्दल माहिती घेतली होती, तिची रेसिपी वगैरे, ती भाजी कशी असते, तिची ओळख आणि पावसामध्ये कुठे कुठे उगते, अशा विविध प्रकारची पण माहिती घेतली होती. या भागामध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात सहज एक उपलब्ध होणारी दुसरी एक रानभाजी, जी जून ते सप्टेंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या भाजीला कर्टोली असं म्हणतात. त्याचं इंग्लिशमध्ये नाव आपण स्पाइन गार्ड वगैरे म्हणू शकतो. इंग्लिश शास्त्रीय नावाचं मोमार्डिका टिओसिया. ही भाजी एक रानभाजी, वेलवर्गीय रानभाजी आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलं त्याला फळभाजीसुद्धा म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये आपण पानांचा वापर करत नाही, या वेलीला लागलेल्या फळांचा वापर करतो. तर तुम्हाला ही दाखवतो ॲक्च्युली कुठे. इथे माझ्या घराजवळच एक वेल तिला आले, तिला एक छोटंसं फळ आहे. तर मित्रांनो, आता मी माझ्या घराजवळ आलो आहे तुम्हाला वेल दाखवण्यासाठी. इथेच इथून बघू शकता, इथे माझं हे बघा, इथे घर आहे आणि इथे बघा, इथे ती संपूर्ण वेल आहे. ही बघा, तुम्ही जी पिवळं जे बघतायत फुलं, या संपूर्ण अशी ती पूर्णपणे पसरलेली आहे. इथे ही जी पिवळं फुलं आहे ती तिची आयडेंटिफिकेशनसाठी आपण करू शकतो. हे बघा तुम्हाला मित्रांनो, आता मी इथे आतमध्ये, इथे बघा, इथे खूप अडचण झाली, इथे पूर्ण इथे गवत झालं आहे. तरी पण मी एफर्ट घेऊन तुमच्यासाठी, तुम्हाला ते फळ दाखवण्यासाठी इथे जातो आहे, जे परिपक्व असं झालं आहे व्यवस्थेमध्ये. तर या व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच आणि एक शेअर करून तुम्ही असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या मित्रांना पण दाखवू शकता. तर हे बघा, इथे वेलपर्यंत आलो आहे. देअर इट इज. हे बघा, याला हे कर्टोलीचं फळ. आता हे ऑलमोस्ट तयार झालं आहे, हे तुम्ही काढू शकता. हे बघा, ही संपूर्ण अशी वेल आहे. ही बघा, आता हे चांगलं त्याची अशी वरपर्यंत इथे वाढले आहे वगैरे, मस्तपैकी याला फळं आले आहेत. तुम्हाला अजून एक मी फळ दाखवतो. हे बघा, इथे पण आले फळ. तर मित्रांनो, हे बघा, तर ही जी कर्टोली भाजी आहे, तर आपण तिची आता ओळख बघितली, म्हणजे आपण ओळखायचं कसं तिला ते बघितलं. पण आता आपण त्याचा अधिवास जाणून घेणार. अधिवास म्हणजे ॲक्च्युली हे डोंगराळ भाग असतील, डोंगराच्या कडा असतील, शेताचे बांध असतील, झुडपे वगैरे, अगदीच नव्हे तर आपल्या घराजवळ ज्यांची घरं अशी जंगलात टाईपमध्ये आहेत किंवा आजूबाजूला असं झाडं वगैरे आहेत, त्या झुडपांमध्ये ही नक्कीच आढळून येते. तर ॲक्च्युली ह्या वनस्पतीचा आता आपण उपयोग बघूया. तर ही पारंपरिक पद्धतीने भाजी खाल्ली जाते पचन वगैरे सुधारण्यासाठी. तर या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, सी असते, परत काही एन्झाईम्स असतात. तर या भाजीमध्ये तंतुमय पदार्थ असतात, पोटॅशियम वगैरे असते, त्यामुळे ही भाजी नक्कीच खाऊ शकता तुम्ही. तर ही बघा, ते बघ. तर मित्रांनो, ही जी भाजी आहे तर याच्याबद्दल एक रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो. याची जी वेल आहे तुम्ही बघू शकता, ही बघा, ही जी फुलं आहेत ही इथे वेल आहेत. तर रंजक माहिती अशी की याची जी फुलं आहेत, नरमादी जी फुलं आहेत ती वेगवेगळ्या वेलींवरती येतात. होय, हे खरं आहे. म्हणजे जी नर फुलं असतील आणि मादी फुलं जी आहेत ती वेगवेगळ्या फुलावरती येतात. मग जेणेकरून जिथे जे मधमाशा किंवा इतर परागीकरण करणारे जे कीटक असतात ना, ते याच्यामध्ये परागीकरण पोहोचून फळ निर्मिती होते. तर ही आहे त्याच्याबद्दल एक रंजक माहिती. म्हणजे बाकीच्या पण वेली जर बघितलं असेल तर एकाच वेलीवरती नर फूल आणि मादी फूल होते. पण ह्याच्यामध्ये हा फरक आहे की नर फुलं आणि मादी फुलं वेगवेगळ्या वेलींवरती येतात, म्हणून याला डिओसियस असं म्हणतात. तर मित्रांनो, याची भाजी कशी बनवली जाते माहिती आहे का? आपण जशी आपण कारल्याची भाजी बनवतो ना, तशाच त्याला कट करून त्याची साधी भाजी बनवू शकतो. आपण कांदा, खोबरं वगैरे वापरून, थोडीशी डाळ वापरून, चणा डाळ वापरून ही भाजी बनवू शकतो.
नाहीतर मग त्याची लोणचंसुद्धा करतात किंवा भरलेली वांगी तसेच असं भरलेली करटोलीसुद्धा असतात. आमच्याकडे या करटोलीला काटलं असं म्हणतात, म्हणजे काटल्याची भाजी करूया रे किंवा काटला काढूक जाऊया रे असं आमच्याकडे टर्म्स वापरले जातात जेव्हा भाजी आणायची असते तेव्हा. तर किंवा या भाजीमध्ये तुम्ही कुरकुरीत त्याला तळू पण शकता, म्हणजे आपण भेंडी फ्राय वगैरे कसं तळतो तसा त्याला भाजीला पण मी कुरकुरीत तळू शकतो. ते तुमच्यावर ते तुम्हाला कशा पद्धतीने ती भाजी खायची आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला अजून एक ठिकाणी घेऊन जाणार आहे. तिथे असं मोकळंसुद्धा आहे आणि एकदम माझ्या कंपाऊंडच्या कडेला तिथे गडगा घातलेला आहे. मी तिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे. मग तिथे तुम्हाला वेल ती व्यवस्थित पाहता येईल, म्हणजे आपण जमिनीवर इथे खूप अडचण होती, तर आपल्याला नेमकीच फळं वगैरे पाहता येतील. तिथे आहेत थोड्याफार काही वस्तू, ते तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो मी आता. तर मित्रांनो, आता मी चालत ना पोहोचलो एका ठिकाणी आमच्या कंपाऊंडमध्ये. ॲक्च्युली तुम्हाला ते संपूर्ण वेल नीट दाखवायची होती, त्याचबरोबर त्याची फुलं वगैरे, म्हणजे तुम्हाला ते आयडेंटिफाय करण्यासाठी, ओळखण्यासाठी बरं पडेल, इझी जाईल म्हणून. आता मी एकदम माझ्या कंपाऊंडच्या एजला आलो आहे, जिथे तुम्ही आता बघू शकता इथे हे आंब्याचं झाड आहे, त्याचं खूप असं गवताने वेढलं आहे. इथेच आपली ही वेल आहे, बघू शकता. ही बघा वेल. आता ह्या वेलीचे आयडेंटिफिकेशन करणं सोपं आहे. बघा तुम्ही इथे हे बघू शकता, दिल आकाराची याची पानं आहेत, प्लस ह्याला हे छोटे छोटे करटुले लागले आहेत. इथे बघा, इथे एक आहे, इथे एक, अजून हे परिपक्व झाले नाही. जसं तुम्ही आता मागाशी बघितलं माझ्या घराकडचं जे होतं ते कसं परिपक्व झालं होतं, म्हणजे ठीक अजून थोड्या दिवसांनी काही प्लग करू शकतो. ही बघा पूर्ण अशी वेल आहे, दाखवतो तुम्हाला. याच्यावरती तीन चार लागले. तिथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. हे एकदम स्टार्टिंग एजला आहे हे वालं. तर अशा प्रकारे ही वेल असते. तर तुम्हाला त्याची आता फुलं दाखवायची असेल तर तिथे गडग्याच्या कडेला एकदमच एक वेल आहे, ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला फुलावरून पण समजतील. हे बघा, ही त्याची अशी पिवळी धम्मक 5 पाकळ्यांची फुलं असतात. तर तुम्हाला पानावरून नाही समजत असेल आयडेंटिफिकेशनसाठी, तर हे आणि याला असं छोटे हे बघा. आता हे इथे हे जगत नाही, कारण तर परागीकरण नीट होत नाही. ॲक्च्युली ह्यांच्यामध्ये जर तुम्हाला सगळीकडे चांगली फळं बघायची असेल तर यांच्यामध्ये पॉलिनेशन नीट व्हायला पाहिजे, म्हणजे परागीकरण नीट व्हायला पाहिजे, तरच संपूर्ण वेलीला चांगलं येतात. आता इथे पण बघा, इथे आता हा एक चांगला दिसतो आहे, याचं ठीकठाक परागीकरण झालेलं दिसतंय. पण बघू आता पुढे जगल की नाही. पण तिथे जर आपण बघितला, याच्याजवळ माझ्या ते कलम आहे, तिथे आपण बघितला त्याला चांगलं परागीकरण होतं आणि त्याला ते चांगल्या एका स्थितीमध्ये सुद्धा आहेत ती फळं, त्यामुळे आता ते चांगली मोठी पण होऊन करू शकतो आपण. आता ह्या स्टेजमध्ये असताना आपण ती काढू शकतो. जर अजून साईजमध्ये वाटायला परिपक्व झाली की त्यांची काढून मग भाजी बनवतात. हे बघा, अशी त्याची वेल असते. तुम्हाला आयडेंटिफिकेशन जशी आपण जशी मगाशी घारडे बघितली, ती जरा व्यवस्थित होते, मग त्याची फळ जर होतं जरा मोठ्या साईजमध्ये, ती अजून मोठं व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जाता मग एक संवर्धनासाठी माहिती पण देऊन जातो. तर ह्या अशा रानभाज्या या जपायलाच पाहिजे. तर कशा जपायच्या, तर आवश्यक तेवढीच फळं काढा किंवा वेलची नासधूस करू नका, कारण असं केल्यामुळे काय होईल की पुढच्या वर्षीसुद्धा ती अजून चांगल्या पद्धतीने वाढू शकते. तर आपल्याला निसर्ग जपतच, निसर्गाचं संवर्धन करतच त्याचा आस्वादसुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचं जतनसुद्धा करायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, आणि जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता.